नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची अतिशय सुंदर आणि अगदी कमी वेळेत पूर्ण होणारी अगदी सुंदर प्रभावी सेवा बघणार आहोत. म्हणजेच काय, आता टायटलवरूनच तुम्हाला कळालं असेल की स्वामींचे 3 गुरुवार कसे करावेत याबद्दलची अगदी डिटेल माहिती उद्यापनासहित आपण सगळी डिटेल माहिती बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण कसं होतं ना की व्हिडिओ तुम्ही बघत नाही, म्हणजे तुमचे सगळे प्रश्न जे येतात ना त्या व्हिडिओवरती ते सगळ्याचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये असतं. पण कधीकधी आपण व्हिडिओ पूर्ण नीट बघत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्या शंका निर्माण होतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळतील. तर अगदी सुरुवातीपासून ते अगदी उद्यापनापर्यंत आपण सगळी माहिती बघणार आहोत. तर बघा काय होतं की आपल्याला 11 गुरुवार, आता स्वामींचे 11 गुरुवार 21, 51, 108 गुरुवार आपण करत असतो. तर मी स्वतःही सेवा केलेली आहे. म्हणजे स्वामींचे 11 गुरुवार माझ्याकडून 2 वेळा स्वामींनी करवून घेतलेले आहेत. एकदा प्रबल व्हायच्या आधी आणि प्रबल झाल्यानंतर एकदा, अशी 2 वेळा माझ्याकडून ही सेवा स्वामींनी अतिशय सुंदर आणि उच्च कोटीची सेवा करून घेतलेली आहे. तर यासारखेच म्हणजे आता काहींना कसं असतं ना की 11 गुरुवार जमत नाहीत, 21 गुरुवार करायला जमत नाही, म्हणजे मध्येच सोडून देतात, मध्येच सुटतात किंवा असं काहीतरी प्रॉब्लेम होतात, कारण तो बराच मोठा कालावधी असतो त्याच्यामुळे. पण तुम्हाला गुरुवार करण्याची इच्छा आहे, म्हणजे स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे, पण अगदी कमी वेळेत होणारे आणि तितकंच फळ देणारी अशी कोणती सेवा असेल तर हे स्वामींचे 3 गुरुवार अतिशय प्रभावी आहे. तुम्ही नक्की एकदा करून बघा. खूप सुंदर अनुभव येतो. तुमचं कोणतंही काम असो नक्की पूर्ण होईल. फक्त विश्वास मनात हवा, महाराजांच्यावर श्रद्धा हवी. बघा, जिथे श्रद्धा आहे तिथे नक्कीच महाराज, जिथे श्रद्धा आहे, विश्वास आहे, भक्ती आहे, तिथे नक्कीच महाराज आपल्याला त्या सेवेचं फळ देत असतात. भले एखादी चूक तुमच्याकडून त्या सेवेत घडली असली तरीही चालेल, पण विश्वास तुमचा 100% असेल तर ती चूकसुद्धा माफ होते. तर बघा, आता हे 3 गुरुवार कसे करायचे, अर्थात गुरुवारपासूनच आपल्याला चालू करायचं आहे. कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही चालू करू शकता. ही सेवा कोणीही करू शकतं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी कोणीही करू शकतं. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं, आता 3 गुरुवार म्हणजे आणि ह्या सेवेचा एक लाभ पण आहे. बघा, म्हणजे कसं होतं ना की ही सेवा, आता तुमचे 3 गुरुवार झाले, परत 3 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर परत गॅप थोडासा ठेवून तुम्ही परत 3 गुरुवार करू शकता. थोडासा मध्ये गॅप ठेवायचा, परत 3 गुरुवार, अशा प्रकारे तुम्ही ही सेवा देखील करू शकता. म्हणजे जास्त मोठा कालावधी पण वाटणार नाही आणि सेवासुद्धा लवकर पूर्ण होईल तुमची. आणि मेन म्हणजे लेडीजसाठी मध्येच कुठलाही खंड येणार नाही. बघा, कसं होतं ना की महिन्याला आपल्याला प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे 11 गुरुवार 21 गुरुवार यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतो. 2-3 महिने तरी ती सेवा चालू असते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. पण ही सेवा कोणताही खंड न, आता सुतक विटाळ ह्या गोष्टी काही सांगून येत नाहीत, पण आपले पिरियड्स आपल्याला कधी येतात कधी नाही हे माहीत असतं. त्याच्यामुळे ही सेवा जी आहे ते तुम्ही कधी खंड न पडता देखील करू शकता. म्हणजे तुमचे पिरियड्स झाल्यानंतर येणाऱ्या गुरुवारी तुम्ही ही सेवा चालू करू शकता. म्हणजे पुढच्या पिरियडपर्यंत तुमची सेवा देखील पूर्ण होईल निर्विघ्नपणे आणि छान, म्हणजे कुठला खंड देखील पडणार नाही. तर आता ही सेवा कशी करायची, तर बघा, सगळ्यात पहिले बुधवारी, म्हणजे आता गुरुवारपासून तुम्ही सेवा करणार आहे ना, तर बुधवारी आधी तुम्हाला, आणि आता बुधवार आणि गुरुवार ह्या दोन्हीही दिवशी, आता नेहमीप्रमाणे आपण ज्यावेळी 11 गुरुवार करतो किंवा गुरुवारी कोणतीही सेवा करायची असेल तर आपण बुधवारीच केस धुवायचे असतात. गुरुवारी नव्हे, गुरुवारी कधीही डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही, कारण आपला गुरुबळ वीक होतो, आपल्याला आर्थिक फटका बसतो, त्याच्यामुळे आर्थिक हानी होण्याचं शक्यता असते. त्याच्यामुळे गुरुवारी कधीही केस धुवू नयेत. तर बुधवारी तुम्हाला केस धुवायचे आहेत, डोक्यावरून आंघोळ करायची आहे. आणि त्याच्यानंतर बुधवार आणि गुरुवार या दोन्हीही दिवशी मांसाहार कडकडीत वर्ज्य, या दोन्हीही दिवशी ब्रह्मचर्या विलंघन होणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे. आता बुधवारी तुम्हाला केस धुवायचे आहेत. त्याच्यानंतर बुधवारीच तुम्हाला स्वामींच्या केंद्रात, मठात किंवा दत्त महाराजांचं मंदिर, आता कधीकधी ना इतके मेसेज येतात की ताई आमच्या गावात केंद्रच नाही आहे, मठ नाही, मग आम्ही काय करावं. तर बघा, तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात देखील तुम्ही नारळ खडीसाखर ठेवू शकता. दत्त महाराजांचं देखील मंदिर नसेल तर काही हरकत नाही, नारळ खडीसाखर तुम्ही घरात ठेवू शका, नाही ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण महाराजांच्या स्थानावर जाऊन
तिथं महाराजांना आवाहन करणं, प्रार्थना करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय करायचं, बुधवारी ज्यावेळी तुम्हाला जमेल त्यावेळी बुधवारी दिवसभरामध्ये कधीही नारळ, खडीसाखर, फूल आणि अगरबत्ती ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. महाराजांच्या केंद्रात मठात जायचं, तिथे त्या सगळ्या गोष्टी महाराजांना अर्पण करायच्या आणि त्या गोष्टी परत घेऊन यायच्या नाहीत, त्या तिथेच अर्पण करायच्या. ठीक आहे. आणि अर्पण केल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, मी उद्यापासून पुढचे 3 गुरुवार तुमचे 3 गुरुवारचं व्रत करणार आहे आणि हे व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. यात कोणताही खंड पडू नये किंवा कोणताही संकट येऊ नये. आणि ज्या कारणासाठी तुम्ही सेवा करताय, म्हणजे आता तुमचं कोणतंही काम असो, एखादी इच्छा असो, नोकरी, व्यवसाय, घरातील काही वादविवाद, आता मी प्रत्येक समस्या सांगत बसत नाही. तुमच्या कोणत्याही कामासाठी जे काम पूर्ण व्हावं, जी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही ही सेवा करताय, ती इच्छा महाराजांना बोलून दाखवायची आहे. आणि ही सेवा देखील पूर्ण होऊ दे आणि माझी इच्छा देखील लवकर पूर्ण होऊ दे, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू दे, असं महाराजांना बोलायचं आणि घरी निघून यायचं. ते नारळ, खडीसाखर तिथेच महाराजांना अर्पण करून तिथेच केंद्रात ठेवून यायचं. ठीक आहे. आता घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी छानपैकी लवकर उठायचं, अंघोळ वगैरे करायची. लक्षात घ्या, डोक्यावरून अंघोळ गुरुवारी करायची नाही. अंघोळ करायची, त्याच्यानंतर मस्तपैकी घरातलं आवरायचं, छानपैकी स्वच्छता करायची, देवपूजा करायची. देवपूजा सगळी करायची. म्हणजे महाराजांची मूर्ती, फोटो असेल तर साईडला ठेवून, कारण त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा. त्याच वेळी तुम्हाला अभिषेक जमला तर ठीक आहे, काही हरकत नाही. पण सेवा करण्यापूर्वी तुम्ही अभिषेक करणार असाल तर सगळी देवपूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर एका तामणामध्ये महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक तुम्ही पंचामृताचा करू शकता, शुद्ध पाण्याचा करू शकता, दुधाचा, मधाचा, ज्याने तुम्हाला शक्य होईल तुमच्या यथाशक्तीने त्याचा अभिषेक तुम्ही करू शकता. आता अभिषेक करत असताना कोणता मंत्र बोलायचा, तर काही नाही, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत तुम्ही शुद्ध पाण्याचा जरी अभिषेक केला तरी काही हरकत नाही. नंतर तुम्ही पंचामृताचा करू शकता, परत पाण्याचा, म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं. काहीच नाही जमलं तर फक्त पाण्याने अभिषेक केला तरी चालेल. आता ते अभिषेकाचं जे पाणी आहे, तीर्थ आहे, ते सगळ्या घरातील लोकांना वाटायचं. थोडं थोडं घरामध्ये शिंपडायचं, अजिबात वाया घालवायचं नाही. ठीक आहे. तर आता अभिषेक करून झाला, महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. हार, धूप, दीप, अगरबत्ती, पिवळं फूल महाराजांना आवडतं ते घालायचं. हिना अत्तर असेल ते लावायचं, असेल तर, नसेल तर काही हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं. आता सेवा करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा, तर बघा, सगळ्यात पहिले बसण्यासाठी आसन घ्यायचं, संकल्प करायचा. उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, फूल, अक्षदा, हळद, कुंकू या गोष्टी घ्यायच्या आणि संकल्प करायचा की तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं. तुमचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. मी मेघा कश्यप गोत्राची स्वामींची सेवेकरी असून मी स्वामींचे 3 गुरुवार करत आहे, 3 गुरुवारचं व्रत करत आहे आणि हे व्रत मी या कारणासाठी करत आहे. म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आणि हे व्रत लवकर, म्हणजे निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे, यात कोणताही खंड पडू नये आणि जी काही माझी इच्छा आहे, माझं काम आहे ते लवकर पूर्ण होऊ दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची, संकल्प करायचा आणि ते संकल्पाचं पाणी खाली डिशमध्ये सोडून द्यायचं. संकल्प केलेलं पाणी झाडाला घालायचं, तुळशीला घालायचं नाही. ठीक आहे. आता संकल्प केल्यानंतर आपल्या सेवेला चालू करायचं. सेवा काय करायची, तर सगळ्यात पहिले कोणतीही संकल्पयुक्त सेवा करत असताना किंवा कोणतीही सेवा करत असताना तुम्हाला स्वामी स्तवन एकदा वाचायचं आहे. पहिल्याच गुरुवारी वाचायचं, परत नाही वाचलं तरी चालेल, म्हणजे पुढच्या गुरुवारी 2 गुरुवारी वाचलं नाही तर चालेल. पण सेवा चालू करण्यापूर्वी तुम्हाला स्वामी स्तवन एकदा वाचायचं आहे, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला वगैरे लावून दिलं तरी चालेल, तसं वाचलं तरी चालेल. तर आता स्वामी स्तवन झालं. 1 माळ श्री स्वामी समर्थांची घ्यायची, म्हणजे 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 1 माळ जपायची. त्याच्यानंतर तुम्हाला जे आपलं सारामृत आहे, स्वामीचरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो त्यातील तुम्हाला 21 अध्याय वाचायचे आहेत. तर हा ग्रंथ तुमच्याकडे असला पाहिजे. तर यामध्ये 21 अध्याय असतात, जे आपली नित्यसेवेमध्ये पण ही सेवा करत असतो. स्वामींचा आत्मा यामध्ये आहे. खरंच सांगते, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय तुमच्या राहणार नाही. जर हा ग्रंथ तुमच्या घरात असेल, नुसता असून चालत नाही, याची सेवा जर तुमच्याकडून घडत असेल, तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही. भले तुम्ही कोणतीच सेवा करू नका, पण ह्या ग्रंथातील रोज 3 अध्याय वाचा.
तुमचा भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ सुखाचा गेल्याशिवाय राहणार नाही. भूतकाळातील काही गोष्टी पाप केली असेल ते सुद्धा धुवून जातील. वर्तमान काळात काही संकट असेल ते सुद्धा निघून जाईल. आणि येणाऱ्या भविष्यकाळात जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी वाढून ठेवल्या असतील त्या अडचणीसुद्धा तुमच्यापर्यंत येण्याआधीच निघून जातील. म्हणून या ग्रंथातील 3 अध्याय रोज क्रमशः 3 अध्याय वाचणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हा ग्रंथ प्रत्येक स्वामी सेवकाकडे असलाच पाहिजे. तर हा जो ग्रंथ आहे यामध्ये 21 अध्याय आहेत. तर 21 अध्याय तुम्हाला हे पूर्ण वाचायचे आहेत. अगदी जास्त काही मोठे नाही आहेत, पण 21 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. म्हणजे पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे. म्हणजेच आपलं एक पूर्ण पारायण होतं. ठीक आहे. हे 21 अध्याय वाचून स्वामी स्तवन झालं, एक माळ महाराजांची झाली. त्यानंतर अध्याय 21 अध्याय वाचायचे म्हणजे पूर्ण ग्रंथ वाचायचा. त्याच्यानंतर 11 वेळेस तुम्हाला परत स्वामी समर्थांचं म्हणजे जप करायचा आहे. जर 11 माळी तुम्हाला नाही जमल्या तर 1 माळ त्याच्यानंतर तुम्ही करा. ठीक आहे. पण स्वामी स्तवन झाल्यानंतर 11 वेळा स्वामींचा जप केला तरी चालेल, 1 माळ केला तरी चालेल. त्याच्यानंतर 21 अध्याय वाचायचे. त्याच्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या. 11 माळी नाही जमल्या तरी 1 माळ तरी करायचीच आहे. 1 माळ करायची, पण ती मनापासून करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचा आणि त्याच्यानंतर महाराजांची आरती करायची. गोडाचं काहीतरी नैवेद्य दाखवायचा, म्हणजे खडीसाखर, जे काही असेल ते शिरा वगैरे तुम्ही जे काही नैवेद्यासाठी बनवलं आहे ते. आणि अशा प्रकारे आपली ही सेवा पूर्ण झाली, म्हणजे 1 गुरुवार पूर्ण झाला. तर असेच 3 गुरुवार तुम्हाला करायचे आहेत. उपवास करायचा का, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता, नसेल तर काही हरकत नाही. तुम्हाला काही मेडिकल इश्यू असतील तर उपवास न करता देखील ही सेवा करू शकता. आता याचे नियम अटी काय आहेत बघा. आता काहींना म्हणजे खुर्चीवर बसून खाली बसता येत नाही, काही मणक्याचे गुडघ्याचे प्रॉब्लेम असतात, त्यांनी खुर्चीवर बसून निवांत सेवा केली तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त मनातला भक्तिभाव, श्रद्धा महत्त्वाची असते. तर बघा आता याचे नियम अटी काय. आता शक्यतो मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करा, म्हणजे तुम्हाला मध्ये खंड पडणार नाही. आणि जर एखाद्या वेळेस मासिक धर्म सुतक वगैरे काही आलं तर तेवढा गुरुवार स्किप करायचा, परत पुढचा गुरुवार धरायचा. असे 3 गुरुवार तुम्ही करायचे. जोपर्यंत 3 गुरुवार होत नाहीत तोपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज करायचा. म्हणजे आता घरात ताई आमच्या म्हणजे खातातच, ऐकत नाहीत वगैरे, तर त्यांचे ते आणू देत, खाऊ देत, पण तुम्ही सेवा करताय तर तुम्ही अजिबात 3 गुरुवार पूर्ण होईपर्यंत अजिबात खायचं नाही. ठीक आहे. आता हे 3 गुरुवार झाल्यानंतर परत तुम्ही थोडा गॅप ठेवून परत 3 गुरुवार करणार असाल तरी पण असाच संकल्प करायचा, जे काही आहे ते मनात बोलायचं नाही, असेच 3 गुरुवार करायचे. आता याचं उद्यापन कसं करायचं. आता संध्याकाळी जर तुम्ही उपवास करणार असाल तर संध्याकाळी तुम्ही जे पण म्हणजे काही गोडाचं आपल्या घरात जे काही सात्विक अन्न बनलेलं आहे, वरण भात भाजी पोळी, त्याचा नैवेद्य दाखवायचा. संध्याकाळी पण थोडंसं काहीतरी गोडाचं करायचं, शिरा वगैरे जे काही तुमच्या येणं जमेल ते. नाही केलं तरी चालेल, पण शक्यतो गोड काहीतरी एखादा पदार्थ असावा. तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि छानपैकी उपवास पहिल्यांदा महाराजांना नैवेद्य दाखवायचा. तिथेच ते ताट थोडा वेळ अर्धा तास ठेवायचं आणि ते ताट तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता, प्रसाद म्हणून इतरांना देऊ शकता त्यातलं थोडं थोडं. अशा प्रकारे उपवास करून देखील तुम्ही ही सेवा करू शकता. आता त्याच्यानंतर याचे म्हणजे उद्यापन कसं करायचं, तर शेवटच्या गुरुवारी म्हणजे 3ऱ्या गुरुवारी आहे अशीच सेवा करायची. उद्यापन पण आहे असंच करायचं. जास्त काही याला मोठं काही करावं लागत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही केंद्रात मठात काही दान करू शकता, म्हणजे थोडंसं असं काहीतरी तुमच्या यथाशक्तीने, किंवा गरिबांना एखाद्याला काहीतरी देऊ शकता. एखादा मुलगा मुलगी जेवायला वाढू शकता एखादा तुमच्या यथाशक्तीने. अशा प्रकारे छोटं मोठं उद्यान, गोडाचं नैवेद्य करायचं. शेवटच्या पण गुरुवारी छानपैकी थोडीशी आरास करायची आणि आहे अशीच सेवा करायची आणि छोटंसं उद्यापन करायचं. त्याच्यानंतर केंद्रात जायचं. शेवटच्या गुरुवारी म्हणजे 3ऱ्या गुरुवारी केंद्रात जायचं. जाताना नारळ, खडीसाखर, फूल आणि अगरबत्ती, जे पहिल्या बुधवारी आपण नेलेलं ते सगळं न्यायचं. महाराजांना सांगायचं की महाराज, निर्विघ्नपणे माझे 3 गुरुवार पूर्ण झाले आणि तुम्ही पूर्ण करून घेतले सुद्धा. आणि जे काही आता कधी कधी काय होतं की महाराज आपली सेवा पूर्ण होण्याआधीच आपलं सगळं काही इच्छा वगैरे पूर्ण करतात, अनुभव आपल्याला येतात. माझ्या बाबतीतही तसंच घडलेलं आहे. तर तुमच्या बाबतीतही तसं घडू शकतं. तुमची सेवा पूर्ण होण्याआधीच तुम्ही जे मागितले ते तुम्हाला महाराज देतील सुद्धा. कधी कधी 3 गुरुवार झाल्यानंतर देतील. पण बघा, 3 गुरुवार झाले आणि माझी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून नाराज व्हायचं नाही. महाराजांच्यावरती विश्वास ठेवायचा, कारण आपण केलेली सेवा महाराजांच्या खात्यात जमा असते. त्याची परतफेड कधी ना कधी महाराज करतातच. ज्यावेळी आपली योग्य वेळ येते
त्याच वेळी महाराजाची परतफेड करतात आणि इतकं भरभरून देतात की त्याची आपण कल्पना पण करू शकत नाही. म्हणून लगेच निराश व्हायचं नाही आणि लगेच इच्छा पूर्ण झाली म्हणून मध्येच सेवा देखील सोडायची नाही. सेवा पूर्ण करायची. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला शेवटच्या गुरुवारी केंद्रात मठात जाऊन आपली सेवा रुजू करून यायची. पहिल्या वेळी आपण सेवा घेऊन आलो म्हणजे महाराजांना सांगून आलो की महाराज मी करणार आहे. आता ती सेवा महाराजांच्या चरणांशी रुजू करून यायची. ठीक आहे. तर अशा प्रकारे तिथे जाऊन तुम्हाला बोलायचं आणि अशा प्रकारे आपल्या व्रताची किंवा आपल्या गुरुवारची सांगता करायची. तर आणखी काही तुमच्या कमेंट्स असतील तर नक्की विचारा. आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.